कोकणातली आहे आणि ही रेसिपी ना मी माझ्या आजीकडून शिकली. सुंदर ना अगदी. मी अक्षता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी रेसिपी करणार आहे झटकेपट. तर आता सध्या माहिती आहे तुम्हाला की आंब्यांचं सीझन चालू आहे आणि आपल्या फ्रेंडने ना आपल्याला आंबेही पाठवले. तर आता त्याचीच रेसिपी बनवायची आपल्याला. ही रेसिपी कोकणातली आहे आणि आंबट गोड तिखट अशी आंब्याचं रायतं. पहिले मी तुम्हाला त्याचं साहित्य सांगते. हे रायवळ आंबे आहेत. हे रायवळ आंबे ना आपल्याला चांगले धुवून घ्यायचे. मी एवढे घेणार नाहीये, मी जस्ट तुम्हाला दाखवते. एक 5-6 आंबे त्यातले घेऊया आपण. चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर त्याची साल वगैरे काढायला लागते, ते मी तुम्हाला दाखवते कसे काढतात ते. त्यानंतर अगदी थोडंसं सामान त्याचं साहित्य लागतं. त्याला थोडंसं जिरं आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, गूळ, हिंग आणि राई. बस एवढंच सामान आहे आपल्याला. त्याच्यात जास्त काही लागत नाही. आणि फोडणीला हे तेल. हे आंब्याचं धुते. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ते आंबे कसे सोलायचे, त्यातला थोडासा असं सालीला लागणारा रस कसा काढायचा. मी हे ना 5 आंबे चांगले धुवून घेतले. आता ना त्याची आपण साल काढून घेऊया. आणि ही रेसिपी ना मी माझ्या आजीकडून शिकली. आम्ही मे महिन्यात जेव्हा गावाला जायचो ना तेव्हा आजीला आम्ही नेहमी सांगायचो की तू रायतं कर म्हणून. आणि ती हे एवढंच जिन्नस असायचे तिचे, पण तिच्या हाताला चव खूप छान होती आणि खरंच खूप छान लागायचं तिच्या हातचं रायतं. हे बघा, ह्या पद्धतीने ना आपल्याला आंब्याच्या साली काढून घ्यायचे. आणि हे ना असं सालीला लागलेला ना थोडंसं रस असतो तोही आपल्याला काढून घ्यायचा. त्याला एवढं नाही लागलंय, पण लागला ना की असं चमच्याने ना तो व्यवस्थित खरडून घ्यायचा. आता या सगळ्या साली काढून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीने ना आपल्याला आंब्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. कसं दिसतंय सुंदर ना अगदी. आता आपण रायतं बनवूया. आता मी गॅस चालू करते. तर गॅसवर मी आता टोप ठेवलाय आपला आणि तो गरम झाला की त्यात आपण तेल टाकूया आणि फोडणी देऊया. आणि यासाठी ना आंबे असे आंबट गोडच पाहिजे. गोड आंब्यांचं ना तेवढं रायतं चांगलं होणार नाही. त्यासाठी रायवळ आंबे असतील ना ते बेस्ट आहेत. आता हे आपले रायवळ आंबेच आहे, थोडे आंबट गोड असेच आहेत. तर ही रेसिपी आंबट गोड तिखटच असते, त्यामुळे ह्याला मोस्टली ना तुम्ही रायवळ आंबेच बघा. आता आपलं भांडं तापलंय. मी 1-2 चमचे ना तेल घेते. ही रेसिपी ना शॉर्ट अँड स्वीट आहे, म्हणजे थोडक्यात होणारी आणि टेस्टी अशी. तर आपलं तेल तापतंय ना तोपर्यंत मी ह्या लसणीच्या पाकळ्या आहेत ना थोड्या अशा ठेचून घेते. मी ना तुम्हाला कढीपत्ता सांगायला विसरलेली. तर हा कढीपत्त्याची ना 7-8 पानं आहेत. ती मी जराशी मोडून घेतली. टाकते त्यानंतर आपली राई, लसूण, जिरं, लाल मसाला, हळद, हिंग. त्यात मी जे साली काढलेले आंबे होते ते टाकले. आता ना या भांड्यात मी थोडंसं पाणी घेते, अगदी थोडंसं. आता हे चवीपुरतं मीठ,
आणि जो गोळ ठेवलेला ना तो गोळ टाकून घेऊया. आता ना त्यावर आपण ना एक 2च मिनिटं झाकण ठेवूया. झाकण काढलंय आपण आणि चांगलं ते शिजलं पण आहे. आता त्याला जास्त वेळ नाही लागत, अगदी 10 मिनिटात ही रेसिपी तयार आपली आणि खायलाही टेस्टी. आता हे आपलं रायतं खाण्यासाठी रेडी आहे. आपलं हे रायवळ आंब्याचं रायतं रेडी झालं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमधनं मला नक्की सांगा की माझी ही रेसिपी, मी तुम्हाला दाखवली ही रेसिपी माझी आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुमची रेसिपी जर काय वेगळी असेल ना तर ती नक्की मला कमेंटमधनं सांगा. तर चला आपण पुन्हा असेच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर.